जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्याने वाद निर्माण झालेला आहे। विधानसभेत सत्ताधाऱ्यांनी गोंधळ केल्याचं पाहायला मिळालं। ऐकून तर घ्या, बोला बोला, एक मिनिट ऐकून घ्या, एक मिनिट ऐकून घ्या। थांबा जरा नारायणराव, थांबा। चला आवाज साहेब लवकर। ठीक आहे, ठीक आहे। सन्माननीय सदस्य जितेंद्र आव्हाड यांनी आता भाषण करत असताना जे उल्लेख केला, जो छत्रपती शिवाजी महाराजांसंदर्भातला उल्लेख केला, त्या संदर्भात मी त्यांना या सभागृहाची दिलगिरी व्यक्त करण्यासंदर्भात निर्देश देतो। आपण कृपया सभागृहाची दिलगिरी व्यक्त करून माफी मागावी। माझ्या शब्दांनी जर कोणाची मनदुख, एक मिनिट ऐकून तर घ्या। हे बघा ऐकून घ्या। या चेअरवरनं मी निर्देश दिलेले असतील, अध्यक्षांनी निर्देश दिलेले असतील तर प्रत्येक सदस्य त्याचं पालन करतो याची मला खात्री आहे। त्यामुळे मला संपूर्ण खात्री आहे की एक मिनिट थांबून घ्या, मी पालन दिलगिरी व्यक्त करतो। झालं ना, आता दिलगिरी व्यक्त केली, ठीक आहे। सन्मान्य सदस्य जितेंद्र आव्हाड यांनी सभागृहाची दिलगिरी व्यक्त केलेली आहे आणि त्यांनी केलेलं वक्तव्य हे मी रेकॉर्ड वरनं काढत आहे। बसा अध्यक्ष महोदय, आता बस, आता बसून घ्या। असं नाही, असं काय करताय, बसून घ्या। अध्यक्ष महोदय, आज या ठिकाणी एक मिनिट, या बिलावर जितेंद्र आव्हाड भाषण करीत असताना त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राला आणि संपूर्ण देशाला आपलं सर्वांचं जे दैवत आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भामध्ये अतिशय निंदनीय शब्दांचा त्यांनी त्या ठिकाणी उल्लेख केलेला आहे। अध्यक्ष महोदय, या देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पेक्षा कोणीही मोठं होऊ शकत नाही। आणि अध्यक्ष महोदय, आपण या ठिकाणी सूचना केल्याच्या नंतर सुद्धा त्यांना संधी मिळाली होती की संपूर्ण महाराष्ट्राची आणि देशाची छत्रपती शिवाजी महाराजांच्या माफी मागण्याची त्यांना संधी मिळाली होती। तरी पण अध्यक्ष महोदय, त्यांनी त्या संधीला पण ठोकारलाय। तुम्हाला निर्देश द्यावे लागले। अध्यक्ष महोदय, हे बिलकुल महाराष्ट्र सहन करून घेणार नाही। आणि म्हणून ज्या पद्धतीने त्यांनी अशब्द वापर केलेले आहेत, माझी आपल्याला विनंती असणार आहे की त्यांना सभागृहातून निलंबित करण्यात यावा। ठीक आहे, बसून घ्या। बोला राणे साहेब, बोला। अध्यक्ष महोदय, तुम्ही माफी मागायला सांगितले अध्यक्ष महोदय, तरी पण हातवारे करणं आणि आमच्यावर उपकार करतात असे जे काय ते दाखवतात अध्यक्ष महोदय। उद्या काय हे लोकांना कोणाच्या त्या औरंगजेबाला खुश करण्यासाठी, त्या टिप्याला खुश करण्यासाठी हे कार्यक्रम करतायत का? मग अध्यक्ष महोदय, आपल्याला मी विनंती करतो अध्यक्ष महोदय, यांना पहिलं निलंबन करा अध्यक्ष महोदय इथून। नाहीतर अध्यक्ष महोदय, उद्या हे काही बोलत जातील आणि इथे काय छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोललेत अध्यक्ष महोदय, हे कोण लहान सहान व्यक्तीबद्दल नाही बोललेत आणि तरी पण यांचे हातवारे बघा, फोनवर बोलतायत। आमच्यावर काय उपकार करतायत का? एवढं बोलायचं ना, जाऊन बोला ना त्या टिप्या आणि औरंगजेबाबद्दल। जाऊन आम्ही काय बोलणार? पण पहिले ना अध्यक्ष महोदय निलंबित करा, अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय निलंबित करा। एक लक्षात घ्या अध्यक्ष महोदय, हे असं हे काय प्रकार आहे अध्यक्ष महोदय? ही पद्धत आहे माफी मागायची छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल? हे अपमान तुम्ही सहन करणार अध्यक्ष महोदय? बसून घ्या, अध्यक्ष महोदय, बघा तुम्ही यांच्या हातवारे बघा। एक लक्षात घ्या, या सभागृहात
एखाद्या विषयावरती मी निर्देश दिल्यानंतर त्या निर्देशाचं पालन झाल्यानंतर त्यांनी दिलगिरी व्यक्त केलेली आहे, त्यांनी सभागृहाची माफी मागितलेली आहे, त्यांनी म्हटलेलं जे आहे ते मी रेकॉर्डवरनं काढून टाकलेलं आहे. त्यामुळे आता आपण याच्यात पुढे जायला पाहिजे. आता आपण कामकाज पुढे न्यायला पाहिजे. बसून घ्या, बसून घ्या. बोला. अध्यक्ष महोदय, हा महाराष्ट्राचा सर्वोच्च सभागृह आहे. या सभागृहामध्ये निवडून येणारे प्रत्येक व्यक्ती अध्यक्ष महोदय 3-3 लाख लोकांचं प्रतिनिधित्व करतायत. परंतु हा संपूर्ण महाराष्ट्राचा सर्वोच्च सभागृह असून 12.5 कोटी या महाराष्ट्राच्या नागरिकाचा अध्यक्ष महोदय प्रतिनिधित्व हा सभागृह करतोय. एका काळी अध्यक्ष महोदय प्रभू रामचंद्रांच्या विषयी एलफेल बोलणारे व्यक्ती, कुठे प्रभू रामचंद्र आणि प्रभू रामचंद्राच्या संदर्भामध्ये चुकीचे वक्तव्य करणारे लोक आज छत्रपती शिवाजी महाराज केवळ महाराष्ट्राचे नवे अध्यक्ष महाराज, जगभरात असलेले सर्व हिंदूंचा आराध्य दैवत आहे. केवळ एका कम्युनिटीला, एका जातीचा, एका धर्माचा लोकांना, विशिष्ट लोकांना खुश करण्यासाठी जर जितेंद्र आव्हाड अध्यक्ष महोदय केवळ दिलगिरी व्यक्त करत असेल, ते दिलगिरी पुरती नाही आहे. हे संपूर्ण महाराष्ट्र नाही, जगभराचे सर्व हिंदूंचा आराध्य दैवताचा अपमान आहे. आणि म्हणून अध्यक्ष महोदय माझी मागणी आहे, अध्यक्ष महोदय माझी मागणी आहे अध्यक्ष महोदय, दिलगिरी शब्द हा चुकून जर तोंडातून निघाला त्यासाठी दिलगिरी व्यक्त केली जाते. जाणून बुजून या देशाच्या हिंदूंना चिथवण्याचा प्रयत्न जे करतायत अध्यक्ष महोदय, ऐका ना. हो ऐका ना, हो ऐका. अरे बाबा ऐका ना, हो अरे बाबा ऐका ना त्यांना. ठीक आहे, बसून घ्या अध्यक्ष महोदय. बस चला आता बसून घ्या. हो एक मिनिट ऐका. जाणून बुजून या देशाच्या, एक मिनिट ऐका. हो अरे बाबा हे नाही ना, असं नाही होत ना. अध्यक्ष महोदय, या देशाच्या हिंदूंना जाणून बुजून चिथवण्याचा प्रयत्न करणारे हे ढोंगी सेक्युलरिस्ट, हे सुडो सेक्युलरिस्ट अध्यक्ष महोदय मताचा लांगुल चलान पणन करण्यासाठी जर हिंदू देवी देवतांचा आणि हिंदूची पदपातशाही स्थापित करणारा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करतायत, त्यांना निलंबन केला पाहिजे. मला एक गोष्ट सांगा आणि सागर साहेब, मला एक गोष्ट सांगा. 1 मिनिट शांत बसा. 1 मिनिट. त्यांच्याकडनं चुकीचं विधान झालं. हो सागर साहेब खाली बसा, मी बोलतोय असं काय करता. सागर साहेब खाली बसा. हे बघा, त्यांच्याकडनं जे विधान झालं ते चुकीचं होतं. आता एखाद्या सदस्याकडनं चुकीचं विधान जर झालं सभागृहात, ऐकून घ्या. तर आपण काय करतो सहसा, आपण ते केलेलं स्टेटमेंट रेकॉर्डवरनं काढून टाकतो. आता बसून घ्याल का, नाही तर तुम्हाला बाहेर पाठवायला लागेल मला. बसून घ्या, नाही तर तुम्हाला बाहेर पाठवायला लागेल. बसून घ्या. खालती बसून घ्या. त्यामुळे नंबर 2, आपण त्या संबंधित सदस्याला दिलगिरी व्यक्त करून सभागृहाची माफी मागायला सांगतो. मी दोन्ही गोष्टी केल्या आहेत. 1 मिनिट थांबा. जितेंद्र आव्हाड साहेब, मी या सभागृहातल्या प्रत्येक सदस्याला आणि विशेष करून आपण जे आता विधान केलेलं आहे त्या संदर्भात मी आपल्याला ही शेवटची संधी देतोय. यापुढे जर का छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल किंवा या राष्ट्रातल्या महापुरुषांबद्दल जर का आपण चुकीचं विधान केलं तर मला नियम 53 खाली तुम्हाला या सभागृहातनं सस्पेंड करायला लागेल. त्यामुळे माझ्यावर अशी पाळी आपण आणू नयेत. माझी परत एकदा आपल्या विनंती आहे, आपण कृपया आता असं काय करताय. त्यामुळे माझी आपल्याला परत एकदा सांगणं आहे की आपण केलेल्या विधानाबद्दल आपण सभागृहाची माफी मागून ही चर्चा पुढे नेऊया. आव्हाड साहेब
हे आपल्या हितात आहे. आपण सभागृहाची माफी मागा. नाही, मी तुम्ही सांगितल्याप्रमाणे दिलगिरी व्यक्त केली. थांबा जरा. ज्यांच्या भावना दुखावल्या असतील त्यांची आपण सभागृहाची माफी मागा असे माझे स्पष्ट निर्देश आहेत. थांबा जरा. अध्यक्ष महोदय, आपण सभागृहाची माफी मागावी. मागितली ना सभागृहाची. बसून घ्या. असं नाही चालणार. बसून घ्या. बसून घ्या. असं नाही चालणार. बसून घ्या. बसून घ्या. बसून घ्या. चला आवाज साहेब. अध्यक्ष महोदय, मी माफी मागतो. बस ऐका. ऐका. आता अध्यक्ष महोदय. चला बस. अध्यक्ष त्यांनी महोदय. सभागृहाची माफी मागितलेली आहे. संपला विषय. चला आता पुढे जाऊया. अध्यक्ष महोदय, मी कोण आहे? अध्यक्ष महोदय. नाही, त्यांच्यानंतर कोण आहे? चला. धर्म स्वातंत्र्याच्या हो जरा शांत ठेवा ना आता. जाऊया पुढे. देतो. अध्यक्ष महोदय, आज माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या महाराष्ट्राच्या ऐतिहासिक विधानसभेमध्ये सन 2026 विधानसभा विधेयक क्रमांक 20 देतो. धर्म स्वातंत्र्याच्या हक्काचे संरक्षण करण्यासाठी जो बिल रजू केला आहे त्या बिलामध्ये अध्यक्ष महोदय माननीय मुख्यमंत्री महोदयांचा या बिलाचा टायटल ऐका जरा दादा या बिलाचा टायटल हा धर्म स्वातंत्र्याचा हक्काचा संरक्षण दिल्यामुळे मी माननीय मुख्यमंत्री महोदयांचा हृदयापासून धन्यवाद करतोय, अभिनंदन करतोय. अध्यक्ष महोदय, अगदी बरोबर आणि परफेक्ट या बिलाला अध्यक्ष महोदय शीर्षक देण्यात आला आहे. अध्यक्ष महोदय, या बिलाच्या शीर्षकापासून